ना आपण सुरमईचं कालवण बनवणार आहे। एकदम झणझणीत गावरान पद्धतीचं कालवण बनवणार आहे। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलंय। मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं आणि तीळ टाकले आणि हे आता आपण वाटण बारीक करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी खोबरं घेतले, लसूण घेतलाय आणि अद्रक घेतलाय आणि कोथिंबीर घेतलाय। हे चांगला आता बारीक करून घ्यायचं सगळा मसाला। हा मसाला बारीक झाल्यानंतर आपण सुरमई घेतल्या आणि सुरमईचं बारीक बारीक तुकडं करून आणले ते आपण आता हे चांगलं स्वच्छ सुरमई धुवून घेतल्यानंतर आपण कढईमध्ये 2 पळी तेल टाकले। आता तेल टाकल्यानंतर चांगलं तेल कडल्यानंतर आपण मसाला टाकायचा। त्यामध्ये मसाला टाकून चांगला मसाला तेल सुटस तोपर्यंत आपण असा भाजून घ्यायचा। मसाला भाजल्यानंतर मसाला आपण त्यामध्ये 1 चमचा चटणी टाकल्या, आगरी मसाला थोडासा टाकलाय आणि आपण मटन मसाला थोडा घेतलाय। आता हे मसाले आपल्या चांगलं भाजायसाठी थोडंसं मी मसाल्याचं थोडंसं पाणी टाकले, कारण मसाला खाली लागू नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकले। आता हे मसाला चांगला शिजून द्यायचा। शिजल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले। आता मीठ टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचा असा मसाला। मिक्स झाल्यानंतर आपण सुरमईचे तुकडे आपण केलेले ते स्वच्छ धुवून घेतलेले आता आपण ते टाकून चांगलं मसाल्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकणार आहे। आपण रस्सा बनवणार आहे, त्यासाठी आपण थोडंसं गरम पाणी टाकले। आता गरम पाणी टाकल्यानंतर आता मस्तपैकी एक उकळी काढून घेऊया आणि हे बघा आपलं आता सुरमईचं कालवण झणझणीत एकदम आपलं तयार झालंय। मस्तपैकी तयार झाले। हे बघा आपले सुरमई चांगले आता शिजले सुद्धा आणि आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। नक्की बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला करा। आणि हे बघा आता आपण डिशमध्ये काढून घेऊया मस्तपैकी सुरमईचं कालवण।